पहा इथे सरळवाल्या पट्ट्या कापलेल्या कमरेसाठी आणि आपल्याला शोल्डरवर पण स्ट्रीप द्यायची असते, त्यासाठी या पट्ट्या काढलेल्या आहेत, त्या पण तयार करते. इथे क्रॉस पट्ट्या कापलेल्या आहेत, क्रॉस पट्ट्या म्हणजे स्ट्रेच होणाऱ्या. आता पहिल्या ह्या जोडून आपण कंप्लीट करून घेऊ. हे बघा, सरळ पट्ट्या पहिल्या जॉईंट लावलेला आहे, त्याच्यावर प्रेस शिलाई मारलेली आहे. वन साइड फोल्ड करून घेत आहे मी, एका बाजूला फोल्ड करून शिलाई मारून घेत आहे. ही पट्टी आपल्याला कमरेला मागच्या साईड आणि शोल्डर पट्टीला यूज करता येईल. तयार झालेली पट्टी ही आपण शोल्डर स्ट्रिप साठी ठेवूया बाजूला. एवढी तयार करून घ्या. आता क्रॉस पट्ट्या आपल्याला जोडायचे आहे. क्रॉस पट्ट्या बघा ह्या स्ट्रेचेबल आहे, पूर्ण स्ट्रेच होणार आहे त्याला. आता हा क्रॉस असा आहे, त्याला उलटा क्रॉस जोडायचा आहे, म्हणजे हा असा चिमटी करणं. एक साइड अप साइड चालली ह्या टोकाचा, ही डाऊन साइड. आणि कॉर्नर टू कॉर्नर, ह्या कॉर्नर पासून ह्या कॉर्नर पर्यंत अशा प्रकारे अरेंज करा की बरोबर ह्या कॉर्नर मध्ये तुमची शिलाई आली पाहिजे. इकडे कपडा किती कमी जास्त होऊ द्या, आपल्याला कॉर्नर पासून कॉर्नर पर्यंत शिलाई मारायची. ही आपली स्ट्रेट पट्टी कमरेची झालेली आहे. आणि इथे करत आहेत, हे बघा, कॉर्नर पासून कॉर्नर पर्यंत. परत बघा, हे बघा, ही अशी चिमटी उचलायची आहे. एक कॉर्नर इकडे चाललाय, एक कॉर्नर अपोजिट साईडला चाललाय, उलट्या बाजूला इकडच्या साईडला टोक. आणि मग त्या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत शिलाई मारायची. डबल शिलाई तेव्हाच्या तेव्हा करायचा. ह्याला परत पट्टी जोडायची आहे. आता ही सरळ बाजू आहे, हे बघा इथे सरळ बाजू आहे, ह्या टोक इकडे चाललाय, तर हा टोक उलटी बाजू घ्यायची, म्हणजे असा. आणि कॉर्नर बघा किती अंतरावर मिळतं, ह्या कॉर्नर पासून ह्या कॉर्नर पर्यंत. एक तर तुम्ही एक काम करा की ह्या ह्याला छोटा करा तिरपा, किंवा ह्याला तरी मोठा करा. असं तिरपं ठेवते. हे बघा, आता ही क्रॉस पट्टी आहे, हलकी हलकी स्पीड लावत लावत यायची, हलकीशी ताणून घ्यायची. फोल्ड करण्यासाठी थोडंसं ठेवलेलं आहे मी. आणि हे बघा, थोडी थोडी फोल्ड करा आणि आकारावर जोडत चला. आता हा आकार गोल आहे इकडचा गळ्याचा, तेव्हा ती या साईडने त्याला असा गोल थोडस वळवत या अंतर, तर छान गोल येऊन जातो शिवल्यावर. हा असा आकार द्यायचा. ही शिलाई अशी प्रेस ओपन करा. आता ह्याला प्रेस ओपन म्हणजे नख लागत नाही, तरी पण अशी शिवून येते. आता हे स्ट्रेट आहे, मागचा गळा येईपर्यंत आता स्ट्रेट आहे, तर ते सरळ सरळ शिवत या. शोल्डरची शिलाई आठवणीने मागे टाकायची, शोल्डरची शिलाई आठवणीने मागे घ्या. ह्याचा रिझन वगैरे तुम्हाला पाहिजे असेल की मागेच का वगैरे, तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचे उत्तर पण देईन. व्हिडिओ खूप लॉंग होत चाललाय. हे बघा, प्रेस ओपन करायचे, पुढे पुढे शिवत जायचं. आता इथे गोल आकार आहे, म्हणजे दुसऱ्या हाताने थोडासा त्याला टर्न घ्या, ह्या एक असा टर्न.
परत इथे फोल्ड ओपन करा, मग फोल्ड करा. जॉईंट केलेली शिलाई आहे, अशी ओपन करून ह्याला फोल्ड मारा. इथे राऊंड आहे, आकार गळ्याचा गोल आहे. शोल्डरची शिलाई मागे. हे पहा, पूर्ण पट्टी जोडून झालेली आहे. आता हे एक्स्ट्रावालं ते जॉईन केलेले तुकडे आहेत ना, त्याचे एक्स्ट्रावाले तुकडे हे कापून घ्यायचे. कॉर्नर्स व्यवस्थित कापा. तो वर घ्यायचा आहे पायपिंग कडे. हा इकडे आतमध्ये फोल्ड केलेला मोडला आहे. आणि मग त्याला हा वरचा जो कपडा आहे, अंगठे बघा कसे ठेवलेले आहेत मी. अंगठे असे ठेवलेत आणि वरचा असा हाफ फोल्ड केलाय, पूर्णच्या पूर्ण नाही. आणि इकडे पायपिंग आपल्याला जितकी बारीक पाहिजे तशी करायची आहे. स्टार्ट करूया. पहिल्यांदा तुम्ही हवं तर कच्चं करून घ्या, म्हणजे सुई धाग्याने करून घ्या, मोठे मोठे टाचे धावदोरा मारून, आणि मग त्याच्यावर हे बघा, हा जो जोडलेला कपडा आहे तो वर करते पायपिंग कडे, आणि मग हाफ मध्ये पायपिंग फोल्ड करते. आता परत हा गोल्ड पार्ट आहे म्हणून इकडून आपल्याला त्याला असा राऊंड वळवायला लागते. मगाशी जसं जोडताना केलं तसंच आता इथे हे करताना करायची असं. अशीच पूर्ण पायपिंग करून घ्यायची आहे. पायपिंग खूप स्लो करायची आहे. हे बघा, इकडून एका अंगठ्याने मी हे वर उचलत आहे ही शिलाई, आणि मग त्याला रोल करत आहे वरच्या ह्याने. हे बघा, अशा प्रकारे आपली पट्टी जोडून झालेली आहे. हे एक्स्ट्रा वाला आतमध्ये पीस असेल तर व्यवस्थित कट करून घ्या. हे इथे स्टोन आलेले आहेत. आपली पायपिंग रेडी झालेली आहे. एक्स्ट्रा वाला पीस असा कापून घ्या व्यवस्थित. पायपिंग. आता कमरेला डाय, म्हणजे एक लक्षात ठेवा की शोल्डर जोडल्याबरोबर कमरेला डार्ट वगैरे करायचे नाहीये. पहिल्यांदा गळा तयार करायचा, कारण जर गळा तुम्ही तसाच ठेवला आणि बाकीचं करत बसला तर गळ्याचे ते धागे उकलले जातात, ओपन होतात, आणि मग गळा उलटा पडण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यापेक्षा एकदाचा गळा फिनिश करून घ्या तुम्ही. भले
कॅनव्हसने करायचं असेल कॅनव्हसने करा, डोरी पायपिंगने करायचं डोरी पायपिंगने, नाही तर साध्या पायपिंगने, पण तो एकदा फिनिश करा आणि मगच तुम्ही कमरेच्या डाएट वगैरे किंवा दुसरं करायला सुरुवात. आता कमरेचे डाएट मारायचे आहेत मागच्या भागाचे, तर आता काय करणार आहे, मागच्या भागाची कंबर फोल्ड केलेली आहे, फोल्ड केलंय आणि 1.5 इंच शिलाई साईडला ठेवून द्यायचे. 1.5 इंची शिलाई ठेवायचे साईडला सोडून. हे पहा, हे जॉईंट जे आपण मारलेलं आहे ते 1.5 इंचावरच आहे आणि बाकीच्या याची घडी घातली आहे, बाकीच्या पोर्शनची घडी घातली 1.5 इंच सोडून. पहिलं मागचा भाग फोल्ड केलाय, 1.5 इंच सोडलाय आणि मग इथे थोडासा कट मारून घ्यायचा, म्हणजे आपला सेंटर पॉइंट आला. हे बघा, कट मार्क दिलेला आहे मी इथे, हा एक आहे आणि हा एक आहे कट मार्क. आता त्या कट मार्कवर बरोबर फोल्ड घालायचे आपल्याला. डार्टची उंची 4 इंचापर्यंत घ्यायची उंची आणि रुंदी घ्यायची 1/2 इंचापर्यंत. उंची मोजूया आपण. 4 इंच आणि रुंदीमध्ये म्हटलं 1/2 इंचापर्यंत, 1/2 इंच किंवा हो अर्धाच. हे बघा, आणि तिरपा डार्ट बिलकुल गोल आला नाही पाहिजे, डायरेक्ट तिकडून निघाला तो इथेच पोचला पाहिजे, त्याला डबल करून घ्या एकावर एक. राऊंड मारला तर ते बरोबर फिटिंग बसत नाही. हा डाएट मारून झालेला आहे, आता इकडचा डाएट मारते. हे बघा, हेच मेजरमेंट इथे कंटिन्यू करायचंय. 4 इंचचं धागे तेव्हाच्या तेव्हा कट करत जा. डबल शिलाई. हे पहा, आपले डाएट तयार झालेले आहेत. आता काय करते, या डाएटची पोझिशन अपोजिट साईडला ठेवायची. हे बघा, कधी पण. म्हणून काय करायचं, इकडे तिकडे हल्ला नाही पाहिजे, त्यापेक्षा त्याला एक ठिकाणी बांधा. हे बघा, पहिल्यांदा हे मारून घेतलं. आता आपण ना ही 1.5 इंचाची पट्टी काढली होती, सरळ पट्टी आहे, स्ट्रेच होणारी सरळ पट्टी 1.5 इंचाची काढली आणि त्याला एक साइड फोल्ड करून घेतलेली आहे, दुमडून घेतलेली आहे, शिलाई मारून झालेली आहे. हे अंगावरून घेतलेल्या मापाचं ब्लाउज आहे, शिवत आहे आपण. नेक्स्ट टाइम आपण तुम्हाला ब्लाउज वरून माप घेऊन कसं ब्लाउज कट करायचं ते दाखवूया. फार काही वेगळं नाहीये, अंगावरून माप घेणं कधीही चांगलं, पण लेटेस्ट माप मिळते तुम्हाला. कारण ब्लाउज जे मापाला आणलेलं असतं ते ठेवणीतलं असतं, कदाचित ते आज होत आहे की नाही हे घालूनही बघितलेलं नसतं त्यांनी. त्यापेक्षा एक कमरेचं माप जर तुम्ही अंगावरून घेऊ शकलात तर सर्वात चांगली गोष्ट आहे. कारण तुम्ही जेव्हा कंबरचं माप घेता तेव्हा तुम्हाला जाणवते की बस्ट हेवी आहे की कमी आहे, त्यानुसार आपल्याला कटोरीचा अंदाज बांधता येतो. बरोबर, हे बघा, आता ही कमरेची पट्टी आपली मारून झालेली आहे. आता सर्वात महत्वाचा पॉइंट आहे बाही जोडायच्या अगोदर. बाही जोडायच्या अगोदर काय करायचंय, आपले मेजर
प्लस 1.5 इंच, 1.5 इंच म्हणजे किती येईल? 11. 9.5 प्लस 1.5, तर मागच्या भागाची कंबर 11 आहे का बघा. हे बघा, परफेक्ट 11 आहे. आणि कमी असेल तरी मग 1.25 इंच समजा शिलाई. एखादी लाईन 11ला कमी आहे, हे बघा इथे. तर तेवढंच फ्रंट मोजून घ्यायचे दोन्ही पण, सरळ बाजूकडनंच. एक एक सिंगल करा आणि हे करा. ह्याला अप करून ठेवा, म्हणजे जेवढा पण कपडा तुम्हाला इकडे लागतोय बस्टवर, छातीवर, तेवढा तो इकडे येऊन जातो. आता बघा, आयपट्टी सोडून 11ला एक लाईन कमी आहे, बस तसंच्या तसं सेम करा तुम्ही. हे बघा, मार्किंग केलेलं आहे. तसंच दुसऱ्या साईडला हुकपट्टी घेऊन, हुकपट्टी पासून घ्यायचंय माप. हे बघा, हुकपट्टी पासून माप घेता इथून. अकराला एक लाईन कमी, इथे माप घेतलेलं आहे. आता मार्किंग झाल्यावर काय करायचंय की बॅक साईड मागच्या भागाचं हे टोक आहे आपण मोजून घेतलेलं. आपण तर मोजलेलं 11ला एक लाईन कमी येत आहे, तर ते टोक बरोबर ह्या नवीन पॉइंटवर ठेवायचंय एंडला. इथे व्यवस्थित शोल्डर करा, प्लेन ठेवा शोल्डर. आणि हे बघा, हे अप करून ठेवा कटोरी, आणि हे बघा हे प्लेन ठेवा. काय करत आहे? हा पॉइंट देते आणि हा व्यवस्थित असा प्लेन करत आहे. बघ, शोल्डरवर इथे प्लेन आलं पाहिजे. शोल्डरवर प्लेन आलेलं आहे असं. आता मी हा जो एक्स्ट्रा आलेला आहे तो बिनधास्त कट कराच करा. हो, असं ठेवत आहात. एक्स्ट्रावाला पीस कापून घेते मी. इथे सुद्धा 1.5 इंचापर्यंत सरळ ठेवा आणि मग त्याला वर जा. ओके, हे प्लेन ठेवलेले. आता हे बघा, मागचा भाग आपण बगलमध्ये 1.5 इंच आणि पुढचा एकच केलेला आहे, तर तिथे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. इथे हे बघा, मागचा भाग आपण 1.5 इंच बगलमध्ये घेतला होता तरी हा कमी वाटत आहे, आणि पुढचा भाग आपण 1 इंच बगलमध्ये घेतला तर तो जास्त वाटत. तो कापायचा नाहीये, तो अंगावर जेव्हा ब्लाऊज बसतो तेव्हा तो आतमध्ये खेचला जाणार आहे. तुमच्या छातीमुळे, बस्टमुळे तो पुढे येतो, कळलं? त्यामुळे हा कापून नाही टाकायचा. इथेच तुम्ही चुका करता. आता दुसरी साईड बघत आहे. हे बघा, इथे मार्किंग केलेली आहे. हे बघा, इथे मार्किंग आहे आपली, त्या मार्किंगवर मी ठेवत आहे इथे, आणि हा प्लेन ठेवत आहे. शोल्डर प्लेन दिसला पाहिजे तुमचे, खेचला नाही गेला पाहिजे. हे बघा, इथे मार्किंग आहे आपली, त्या मार्किंगवर मी ठेवत आहे इथे, आणि हा प्लेन ठेवत आहे. शोल्डर प्लेन दिसला पाहिजे तुमचं, खेचला नाही गेला पाहिजे. हे एक्स्ट्रावालं मी कट केलंय. हवं तर बगलच्या इथे असं आखून घ्या 1.5 इंचापर्यंत, आणि मग तिथे वर शेप द्या. पूर्ण कापायचं नाहीच आहे. हे बघा, हे असं, आणि वरच्या शेपला तर जुळून द्या. परत इथे आता हे हलेल, आपण साईडची शिलाई, साईडचं आपण आता शिलाई मारून घेऊ, कारण ते कापलं गेलंय आपल्या हातानं. आता हे बघा, हे असं हलतं, त्यामुळे पहिल्यांदा शिलाई मारून घ्यायची त्याला.
आता बाही जोडायला सुरुवात करायची आहे. बाहीचा खोल भाग समोर आला पाहिजे, उथळवाला भाग मागे गेला पाहिजे. हे असं अरेंज करून ठेवा. बाही फोल्ड करून ठेवायची आहे आणि बघायचं. हा बघा, खोलवाला भाग समोर बरोबर आहे. खोलवाला समोर, उथळवाला मागे. हा समोर आणि हा मागे. तर पहिल्यांदा बाही लावताना डायरेक्ट जोडायला सुरुवात, सेंटर पासून इकडे तिकडे पण करण्याची गरज नाही. एका साइडने दुसऱ्या साइड पर्यंत पुरते का उरते का हे बघायचंय. इथून मी जॉईंट करत करत जाते. थोडीशी उरते, तर थोडी तिकडून सोडायची, थोडी इकडून सोडायची. हे बघा, सुरुवात करते मी शिलाई मारायला. पहिल्यांदा थोडी मोठी शिलाई ठेवायची आहे, एकदम मोठी पण नाही, पण थोडी मोठी, म्हणजे उकलायचं झालं तर तुम्हाला उकलता आलं पाहिजे. हे बघा, पूर्ण बाही जोडून झाली आहे. आता ह्याच्यावर आपण डबल शिलाई करू. डबल शिलाई करताना शिलाईवरून हात फिरवत या, म्हणजे खाली फोल्ड आलेला समजून येतो. कपड्याची चून वगैरे आधी असेल तर समजून येते. आता दुसरी बाही पण त्याच पद्धतीने पहिल्यांदा मोजून घ्यायची. मोजून म्हणजे लावून, आणि मगच शिवायला सुरुवात करायची. सेंटर पासून इकडे तिकडे घेण्याची गरज नाहीये. हे बघा, परत एकदा दाखवून देते. असं मोजत येते मी. तुम्ही जर बाही फॉर्म्युलानुसार कापली असेल तर ती बरोबरच येते, कमी पडत नाही. हे पहा, बरोबर पुरते आपली बाही. तर आपण जोडायला सुरुवात करू. आता साइड शिलाई मारून घेऊया आपण. आपल्याला माहितच आहे, आपण 1.5 इंच साइड शिलाई सोडलेली आहे. आणि बाहीमध्ये पण आपण बाही रुंदी प्लस 1.5 इंच घेतलेलंच आहे. म्हणजे सरळ सरळ शिलाई मारणार, तरी पण पहिल्यांदा थोडीशी मोठी ठेवायची शिलाई. हे बघा, 1.5 इंचापेक्षा मी 1.25 इंचावर पहिली शिलाई मारत आहे. कमरेपासून बाहीकडे शिलाई मारत यायची. आणि ही बाहीची शिलाई बाहीकडेच आली पाहिजे. ही जी शिलाई आहे सरळ मारा. इकडे पण त्याच प्रकारे करायचे. आता आपण कंबर मोजून घेऊया. 38 येते का. हे पहा, इथून मोजत येत आहे मी.
38 पेक्षा 38.5 आलेली आहे. तर आता आपण फिटिंगची शिलाई मारणार कुठे? तर त्यासाठी काय बघायचंय की ह्या साईडला मारू की त्या साईडला मारू, कुठल्याही साईडला असं मारून नाही टाकायचे. तर हे बघायचं, आयपट्टी सोडून द्यायची आणि हुक पट्टी असं एकावर एक ठेवून बघायचंय. आणि इकडे बघायचंय, ही इथे साईड मध्ये शिलाई बघायची, एकावर एक आली आहे का, कुठली शिलाई मारल्यावरती एकावर एक येईल तो विचार करा. हे बघा, इकडची शिलाई, इथली शिलाई जर तुम्ही मारली, इकडे बघा पहिल्यांदा स्ट्रेच शॉर्ट बरोबर आहे, खाली वर गेलेलं आहे. तर ही इथली शिलाई जर तुम्ही मारली तर ती बरोबर एकावर एक होऊन जाते. दिसत आहे का? ठीक आहे. आता आपण तिकडची शिलाई मारून घेऊ. आपल्याला अर्धा इंचच फक्त जास्त झालेलं आहे, म्हणून पाव इंच इकडून पाव इंच तिकडून, म्हणजे खाली वर पाव इंच ठेवलंय तर ते अंतर मिटून जाते आपलं. बाही रुंदी आपली 15.5, त्याचा मध्य येतो 7.25. 15.5 गोलाईमध्ये घेतलेली आपण. 7.25 परफेक्ट आहे आपला अंदाजे आलेला, पण परफेक्ट आलाय 7.25. तर ही शिलाई डायरेक्ट त्याला जोडून टाकायची. आता 38 आलाय का बघूया आपण. आणि 38 जर आला असेल आता, तर हे सरळ सरळ बाकीच्या शिलाया मारून टाकायच्यात आपण.